झी 24 तास एक पाऊल पुढे। छोट्या मोठ्या स्क्रीनवर किंवा रंगभूमीवर आपल्या लाडक्या अभिनेत्यांना तुम्ही नेहमीच पाहता, मात्र तुमचे हेच लाडके स्टार तुमच्या भेटीला आले तर छान आहे ना कल्पना। आणि म्हणूनच झी टॉकीज चाहत्यांसाठी त्यांच्या ताऱ्यांची भेट घडवून आणत असते। चला तर मग यावेळी हा तारा कोणता आहे पाहूया। डान्स असो, गाणं असो किंवा अभिनय, इतकंच कशाला एखादी निर्मिती काय किंवा मालिकेचं सिनेमाचं दिग्दर्शन काय किंवा दुसऱ्याला मार्गदर्शन करणं असो, सर्व क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरणारं आणि आपल्या चाहत्यांना कायम दर्जेदार कलाकृती देणारं एक नाव म्हणजे सचिन पिळगावकर। नुकतीच आपल्या या लाडक्या अभिनेत्याला भेटण्याची संधी चाहत्यांना मिळाली, ती झी टॉकीजच्या ताऱ्यांची भेटच्या माध्यमातून। मात्र ही ताऱ्यांची भेट नसून या निमित्ताने मला चाहत्यांची भेट झाल्याचं मत यावेळी सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केलं। भरपूर आनंद झालेला आहे इतक्या सर्वांची भेट एकत्र होणं, कारण या सर्व चाहत्यांनी मला अनेक वेळेला छोट्या मोठ्या पडद्यावरती पाहिलेलं आहे, पण मला यांना पाहण्याची संधी आज प्रथम मिळालेली आहे। त्यामुळे माझं हे अहोभाग्य आहे असे मी समजतो आणि परमेश्वर कृपेने 50 वर्ष माझी या कारकिर्दीची पूर्ण झाली असतानाही एवढ्या संख्येने जर माझे चाहते आजही असतील तर यापेक्षा जास्त मी परमेश्वराकडे काय मागू शकतो। इतकंच नाही तर आपल्या करिअरची 50 वर्ष पूर्ण केलेल्या सचिन पिळगावकर यांनी आपल्या यशाचं गमक आपल्या चाहत्यांसमोर बिनदिक्कतपणे सांगितलं। मी पॉझिटिव्हच गोष्टी पाहतो आणि पॉझिटिव्हलीच पाहतो आणि ते पॉझिटिव्हली व्हावं असं मला वाटतं आणि माझ्या त्या वाईब्समुळे कदाचित त्या गोष्टी होतात। अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात का? ॲटिट्यूड। आणि ते ॲटिट्यूड जे आहे ते असणं मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्याकरता खूप गरजेचं आणि जरुरीचं आहे। तर अशा प्रकारे मी ऍक्टिव्ह आहे। अजूनही मला त्या शिड्या चढायच्या आहेत, जितक्या काही राहिल्या असतील त्या अजूनही चढायच्या। 50 वर्ष माझ्या करिअरला पूर्ण झालेली आहेत, पुढची 50 वर्ष मी नक्कीच त्या शिड्या अजून चढायचा प्रयत्न। आणि अखेर आपल्या चाहत्यांचा निरोप घ्यायची वेळ येताच सचिनजींनी आपले सूर आळवले, ते काहीसे असे। झी 24 तास साठी जयंती वाघथरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।